मिलिंद देवराजी, या ठिकाणी राहुल शेवाळेजी, त्याचप्रमाणे योगेश कदमजी, अविनाश महातेकरजी, उपस्थित सर्व सन्मान्य आमदार आणि आमच्या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, उपस्थित सर्व माध्यमकर्मी भगिनी आणि बंधूंनो, महायुतीचा वचननामा आज आपल्यासमोर आम्ही प्रकाशित करतो आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या वचननाम्याचे सर्व हायलाइट्स आपल्यासमोर ठेवले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना आम्ही केवळ हातच घातलेला नाही, तर त्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटू शकतात अशा प्रकारचा एक आत्मविश्वास हा मुंबईकरांमध्ये तयार केलेला आहे. आणि म्हणून इतर कोणीही वचननामा दिला तरी त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड याच्यामध्ये असलेल्या अंतरामुळे आम्ही जो काही जाहीरनामा वचननामा देतो तो पूर्ण करू. आणि एवढंच नाही तर 5 वर्षानंतर ज्यावेळेस जनतेच्या समोर जाऊ त्यावेळी या वचननाम्यावर आधारित ॲक्शन टेकन रिपोर्ट हा मी फॅक्ट शीट म्हणून मांडू की काय आम्ही केलं होतं, काय सांगितलं होतं आणि काय काय आम्ही करू शकलो हे देखील लोकांसमोर आम्ही मांडू. मुंबईकरांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे गृहनिर्माणाचा, त्याच्यामध्ये आत्ताच शिंदेसाहेबांनी सांगितलं की वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्या ठिकाणी डीम्ड कन्व्हेन्सचे विषय आम्ही सोडवलेले आहेत, जागा फ्री होल्ड करण्याच्या संदर्भातले निर्णय आम्ही घेतले आहेत, काही ठिकाणी हाईटचे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते दूर करण्याकरता मग एअरपोर्ट ऑथॉरिटीचं रडार शिफ्टिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन्स असतील, फनेल झोन असेल, यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण निर्णय घेतले आहेत आणि भविष्यात याला चालना देण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत. एक संकल्प आज आम्ही घेतलेला आहे, मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे याला काहीही झालं तरी मुंबई सोडून बाहेर जावं लागणार नाही. मुंबईमध्येच त्याला घरं आम्ही देऊ आणि हे आम्ही BDD साहित करून दाखवलं, हे अभ्युदयनगरमध्ये आम्ही करतोय, हे पत्रासाहित आम्ही करून दाखवलं आहे, विशाल सह्याद्रीमध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या योजना जर बघितल्या तर काही लोक केवळ मराठी माणसाच्या घरांबद्दल बोलत राहिले, पण करणारे कोण आहेत तर आमची महायुती करणारी महायुती आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि यासोबत एक अजून आम्ही निर्णय केलाय की म्हाडाचे जे लेआउट्स आहेत, या म्हाडाच्या लेआउट्समध्ये आता त्याचं रिडेव्हलपमेंट करताना एकतर तिथल्या लोकांना आम्ही अधिकची जागा देतोच, पण त्याचसोबत त्याच्यामध्ये आता ट्रान्सपरन्सी आम्ही आणलेली आहे. पूर्वी विकासक हा केवळ लोकांकडनं कन्सेंट घेऊन विकासक व्हायचा आणि 20-20 वर्ष लोकांना बाहेर ठेवायचा. आता विकासक म्हाडा असणार आहे आणि जे मुंबईकर आहेत त्यांना घर देण्याकरता त्याच्यावर एक कन्स्ट्रक्शन करता डेव्हलपर अपॉइंट केला जाणार आहे, जेणेकरून उद्याच्या काळात त्यांनी परफॉर्म केलं नाही तर सगळे अधिकार हक्क म्हाडाकडे असतील. आणि हे सगळं टेंडर पद्धतीनं आम्ही करणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही ट्रान्सपरन्सी आता त्यामध्ये आणलेली आहे. आता हे टेंडर पद्धती आल्यामुळे काही लोकांच्या पोटात जळजळ होते, त्यामुळे त्यांनी लगेच बोलणं चालू केलं, जमिनी विकणं चालू केलं आहे. जमिनीचा 1 इंचही आम्ही विकत नाही आहे, सगळ्या जमिनीची मालकी म्हाडाचीच असणार आहे आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं त्या ठिकाणी डेव्हलपर आणण्याचं काम आम्ही करतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रखडलेल्या SRAच्या योजना या देखील मार्गी लावण्याचं काम आपण केलेलं आहे. धारावी आपल्याला कल्पना आहे, पहिल्यांदा तर मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो, धारावीचा विकास DRP करणार आहे.
या DRPमध्ये स्वतः शासन भागीदार आहे आणि सोबत डेव्हलपर आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे, धारावीमध्येच मिनिमम 350 स्क्वेअर फुटाचं घर हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय आणि उद्योग चालतात, त्या सगळ्या लघु उद्योग आणि व्यवसायांना त्याच ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीनं इकोसिस्टीम तयार करून देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि धारावीतले जे अपात्र आहेत त्यांनाही कुठेही हायकोर्टाचा नियम न मोडता त्यातनं मार्ग काढून त्यांनाही घर देण्याचा निर्णय आपण केला आहे. त्यामुळे एक अत्यंत मोठं काम या धारावीच्या माध्यमातून आपण करतो. दुसरं, महानगरपालिकेमध्ये काम करणारे जेवढे आमचे सफाई कामगार आहेत, आम्ही 2019ला निर्णय घेतला होता की सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं द्यायची.